जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यातील उंडवडी या ठिकाणी मुक्कामी दाखल झालेला आहे आणि उद्या हा पालखी सोहळा बारामती शहरामध्ये मुक्कामासाठी येणार आहे। यासाठी जय्यत तयारी जी आहे ते बारामती नगर परिषदेच्या आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भव्य असा डोम या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। वारकऱ्यांची सोय चांगल्या पद्धतीची व्हावी, त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी नगर परिषद आणि प्रशासनाच्या वतीने जे तयारी जी आहे ती केलेली आहे। या ठिकाणी बॅरिकेड लावून दर्शन भाविकांना सुखरूप व्यवस्थितपणे व्हावे यासाठी बॅरिकेडची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या नगर परिषदेच्या वतीने भव्य असं स्वागत या पालखी सोहळ्याचं केलं जाणार आहे। या संदर्भात आपण बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत पंकज भुसे साहेब, उद्या पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल होणार आहे, कशा पद्धतीची तयारी आहे? बारामतीमध्ये उद्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी दाखल होत आहे। त्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, बारामतीचे सन्मान्य नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रांगण या ठिकाणी वारकऱ्यांच्या व पालखीच्या मुक्कामाची जय्यत तयारी नगर परिषद मार्फत करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे शारदा प्रांगण व्यतिरिक्त शहरामध्ये सुमारे 1 लाखापेक्षा जास्त वारकरी भाविक भक्तांची राहण्याची सोय नगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी करण्यात आलेली आहे। शारदा प्रांगण व शहरातील इतर सर्व ठिकाणी स्वच्छता, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था या प्रकारची सर्व तयारी नगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे। वारकरी भाविक भक्तांनी आपल्या स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊन सदर संपूर्ण भक्तिमय सोहळा जल्लोषात साजरा करावा व विठ्ठल चरणी आपण सुखरूप पोहोचून आपला भक्तिभाव व्यक्त करावा हीच सदिच्छा बारामती नगर परिषद मार्फत व्यक्त करण्यात येत आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर उद्या आता जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा प्रांगण या ठिकाणी दाखल होणार आहे आणि यासाठी बारामती नगर परिषदेच्या वतीने भव्य अशी जय्यत तयारी या ठिकाणी स्वागतासाठी करण्यात आलेली आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।